Hello everyone, dear students. Science part first मधला lesson number 3 chemical reactions and equation. हा लेसन आपण ऑलरेडी स्टार्ट केलेले आणि त्यावरील 4 लेक्चर YouTube चॅनलला अपलोड सुद्धा केलेले. YouTube चॅनलचं नाव आहे जाधव ट्युटोरियल. ओके, आज आपल्याला बघायचं लेक्चर नंबर 5. Our today's point is rate of chemical reaction. Rate means speed. Speed of a reaction. Keep in mind, rate means only speed of the reaction, whether the reaction rate increases or decreases. Reaction चा rate increase होतो का decrease होतो आणि ते कशामुळे होतं, which factors affect on reaction rate, ते आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचंय. Some examples are given here. Look here. Cooking gas start burning on ignition. Gas आहे, लायटर घेतला, लावला आपण, लगेच गॅस इग्नाइट होतो, लगेच पेट घेतो. मीन्स दिस वन स्लो और फास्ट, दिस इज अ फास्ट. फास्ट आहे मीन्स रेट कसं आहे, फास्ट आहे, फास्टर आहे. रेट मीन्स स्पीड ओनली. मीन्स सेकंड एक्झाम्पल, आयन आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आयन आर्टिकल, आयन लोखंड, त्याचं रस्टिंग होतं, लगेच होतं का? आज आयन आहे, लगेच उद्या रस्टिंग नाहीये. हा कसा चेंज आहे? स्लो. स्लो कसं आहे? स्लो. हे बा, रेट ऑफ रिएक्शन इज स्लो. हा याचा रेट आहे स्लो. फास्ट इज द रेट ओनली. रेट मीन्स स्पीड. आताच आपण डिस्कस केलेलं. नेक्स्ट वन, इरोजन ऑफ रॉक्स. रॉक्सचं इरोजन होऊन त्याचं सॉइल मध्ये फॉर्म होण्यासाठी इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर. त्याला थाउजंड्स ऑफ इयर. एखादी रॉक आहे, रॉकचं सॉइल मध्ये कन्वर्ट व्हायला खूप वेळ लागतो. दिस इज ऑल्सो स्लो. स्लो. स्लो मीन्स ही रिएक्शनचा रेट कसं आहे? स्लो आहे. नेक्स्ट लास्ट, फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल फ्रॉम ग्लुकोज. ग्लुकोजचा अल्कोहोल होतो बाय मिक्सिंग ईस्ट. ग्लुकोज मध्ये ईस्ट टाकल्यानंतर त्याचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन होतं. लगेच इन्स्टंट होत नाही. तो सुद्धा कसं आहे? स्लो. मीन्स रिएक्शन रेट कसा आहे? याचा रेट इज स्लो. स्लो होतो. हे रिएक्शन कसे खूप स्लो होते, लगेच होत नाही. नेक्स्ट वन आहे, इफर्वेसन्स इज फॉर्म ऑन ऍडिंग बेकिंग सोडा. बेकिंग सोडा खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा आपण त्याला डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड मीन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये जर आपण बेकिंग पावडर जर टाकला, लगेच त्याचा असा इफर्वेन्सेस येतात. इफर्वेन्स लगेच असा फेस येतो. मीन्स इन्स्टंट होतं. इन्स्टंट होतो मीन्स दिस रिएक्शन इज फास्ट. फास्ट आहे. फास्ट म्हणजे ह्याचा रेट कसा आहे? फास्ट आहे. आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये हेच बघायचं आहे. एखादी रिएक्शनचा रेट इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो आणि तो कुठले फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात. आणखी एक आपला फॅमिलियर एक्झाम्पल आहे, मिल्क गेट कन्वर्टेड इन टू कर्ड. मिल्कचं कर्ड मध्ये कन्व्हर्जन होतं आणि ते जर आपण विंटर सीझन मध्ये जर बघितलं, मिल्कचं कर्ड मध्ये होण्यासाठी टेक्स लॉंग ड्युरेशन. त्याला थोडासा टाइम जास्त लागतो. इट टेक्स लॉंग टाइम. बट इन समर डेज मिल्कचा कर्ड जे लवकर होतो, जे लगेचच होत नाही पण लवकर होतो ऍज कम्पेअर्ड टू विंटर. विंटर आणि समर मध्ये जर कंपॅरिझन केलं, मग ह्याच्यामध्ये काय अफेक्ट करतं? टेम्परेचर अफेक्ट करतं. म्हणजे टेम्परेचर वाढला, रिएक्शन रेट वाढलेली आहे. रिएक्शन ही पण रिएक्शन आहे. मिल्क गेट कन्वर्टेड टू कर्ड इज अ वन टाइप ऑफ रिएक्शन. ही सुद्धा रिएक्शन आहे. पण इन विंटर मध्ये काय होतं? रिएक्शनचा रेट स्लो आहे आणि इन समर सीझन मध्ये रिएक्शनचा रेट कसा आहे? फास्ट आहे. कुठल्या रिएक्शनचा? मिल्क टू कर्ड. ओके, सिंपल आहे. मग त्याच्यावर काय फॅक्टर अफेक्ट करतात हे आपल्याला बघायचे वन बाय वन. आपण आता फॅक्टर अफेक्टिंग ऑर रिएक्शन रेट स्टडी करूया. फर्स्ट फॅक्टर इज नेचर ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंट मीन्स एखादी जो रिएक्टंट आहे त्याचा नेचर पण अफेक्ट करतो रिएक्शन रेटवर. तो कसा? लुक हियर. फर्स्ट इज अॅल्युमिनियम अँड झिंक. टू मेटल्स, दोन्ही पण मेटल आहे. अॅल्युमिनियम आणि झिंक दोन मेटल आहे. वी हॅव टेकन हियर 2 beakers. इन दॅट beaker डायल्यूट HCl इज देअर. दोन्ही मध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ऍसिड. दोन्ही बीकर मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे आणि एका बीकर मध्ये आपण ऍड केला अॅल्युमिनियम आणि सेकंड बीकर मध्ये ऍड केला झिंक. दोन्ही रिएक्शन स्टार्ट केलेले. दोन्ही रिएक्शन स्टार्ट केल्यानंतर व्हॉट हॅपन इन दिस रिएक्शन? अॅल्युमिनियम मधून H2 गॅस लिबरेट होतो, फास्ट होतो. याच्यामधून सुद्धा H2 गॅस लिबरेट होतो. गॅस इज लिबरेटेड. गॅस इज लिबरेटेड म्हणजे इफर्वेन्सेस येतात बाहेर, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो दोन्ही रिएक्शन मध्ये. पण याच्यामध्ये काय? रिएक्शन फास्ट होते. फास्ट होते आणि ही रिएक्शन स्लो आहे.
हे या रिएक्शन मध्ये हायड्रोजन गॅस पण बाहेर पडतो, लिबरेट होतो, पण तो व्हेरी स्लोली अँड हिअर व्हेरी फास्ट. फ्रॉम दिस रिएक्शन वी कॅन कन्क्लूड दॅट द ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक. म्हणजे जो ॲल्युमिनियम आहे मोर रिएक्टिव्ह, ॲल्युमिनियम इज मोर रिएक्टिव्ह than zinc. means aluminum is more reactive than zinc. हे दोन्ही पण मेटल आहेत, पण एक मेटलचं नेचर आहे रिएक्टिव्हनेस आहे, आणि हा जो दुसरा पण मेटल आहे झिंक आहे, पण तो लेस रिएक्टिव्ह आहे. जो मोर रिएक्टिव्ह आहे तो रिएक्शन फास्ट करतो, आणि दुसरा जो लेस रिएक्टिव्ह आहे तो रिएक्शन थोडी स्लो करतो. याच्यावरून आपण रिएक्टंट, नेचर ऑफ रिएक्टंट म्हणजे त्या रिएक्टंटचा नेचर सुद्धा त्या रिएक्शन वरती अफेक्ट करतो. मग याच्यावरून काय कंक्लुजन काढलेलं आहे आपण? द रेट ऑफ रिएक्शन ऑफ ॲल्युमिनियम इज फास्टर दॅन झिंक. म्हणजे रिएक्शनचा रेट ॲल्युमिनियम विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड हा फास्टर आहे, आणि झिंक विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड स्लो आहे. आता नेक्स्ट बघूया. सेकंड फॅक्टर इज साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट. आता शहाबाद टाइल्स माहित असेल सगळ्यांना. शहाबाद टाइल्स जे जुने स्कूलमध्ये असे टाइल्स असायचे ना, ते शहाबाद टाइल्स आहे. वन थिंग इज पीसेस घ्यायचे. पीसेस मीन्स डायरेक्ट पीस. शहाबाद टाइपचे पीसेस, असे पीसेस, अँड हिअर पावडर दोन्ही घेतलेले. पावडर इज साईज स्मॉल असतं, पीसेसची साईज मोठी असते. आणि हिअर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन बोथ बीकर. दोन्ही बीकर मध्ये आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलेलं आहे. मग काय होतं? फर्स्ट ऍड दिस टाइल्स. आपण जे टाइल्सचे पीसेस आहेत ते डायरेक्टली हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये टाकलेले. याच्यामधून पण एफर्वेसेस येतात. कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतो, कार्बन डायऑक्साइड इव्हॉल्व्ह होतो, त्यातून लिबरेट होतो कार्बन डायऑक्साइड. आणि इन दिस रिएक्शन ऑल्सो हे पावडर टाकलेली आहे आपण. कशाची पावडर टाकलेली आहे? शहाबाद टाइल्स. पावडर टाकल्यानंतर सुद्धा कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतो, ह्याच्यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साइड फॉर्म होतं. बट कंपॅरिझन जर केलं आपण, दोन्ही याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं, तर टाइल्स मध्ये जे कार्बन डायऑक्साइड इफर्वेन्सेस येतात ते स्लो येतात. हे स्लो येतात, स्लो अँड हिअर फास्ट येतात. फ्रॉम दिस रिएक्शन व्हॉट इज अवर ऑब्झर्वेशन? काय ऑब्झर्व केलेले आपण? फ्रॉम दिस टू रिएक्शन्स the size of particle of reactant is smaller than the reaction rate is faster. means size जेव्हा पावडर फॉर्म मध्ये असेल किंवा बारीक असेल तेव्हा रिएक्शनचा रेट इन्क्रीज होतो. आणखी एक साधं एक्झाम्पल आहे. आपण घरामध्ये समजा साखर असते, साखर शुगर, मोठी साईज त्याची मोठी असते, आणि जो पीटी साखर म्हणतो पावडर, दोन्ही जर वॉटरमध्ये टाकला, दोन्ही बीकर घेतलात, एका ठिकाणी पावडर टाकला आणि एका ठिकाणी जो खडी आहे ती टाकला, कुठले लवकर डिझॉल्व्ह होणार आहे? पावडर डिझॉल्व्ह होणार आहे. मीन्स रिएक्शनचा रेट त्याच्या साईज वरती डिपेंड असतो. इथं तुम्हाला क्लिअर झाले असेल. तर मग नेक्स्ट फॅक्टर, third factor affecting on chemical reaction is the concentration of reactant. What is mean by concentrated and dilute आणि concentrated? याचा मीनिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे. अगोदर आपण कधीतरी बघितलं असेल 8th 9th स्टँडर्ड मध्ये. डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड. लुक हिअर मीनिंग. फॉर एक्झाम्पल लिंबाचा ज्यूस तुम्ही लिंबू पिळला असा तर डायरेक्ट खालात लिंबू, आणि किंवा त्याला वॉटर आहे त्याच्यात वॉटर ऍड करून केला, तर एक जो वॉटर ऍड केलेला असतो तो डायल्यूट असतो, आणि तुम्ही डायरेक्ट लिंबाचा रस जर पित असाल तर तो काय असणार? कॉन्सन्ट्रेटेड असणार. सिंपल एक्झाम्पल, साधं आहे. दोन्ही मधला फरक कळला असेल, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड. ओके. आणखी एक एक्झाम्पल, बऱ्याच वेळा आपण मूव्हीमध्ये वगैरे बघतो, लोक काय करतात? बॉटल ड्रिंक अल्कोहोल, जे अल्कोहोल ऍडिक्शन असतं ते काय करतात? बॉटल घेतात आणि बॉटल कशात? पाण्यामध्ये ऍड करून घेतात. पाण्यामध्ये ऍड केला तर तो डायल्यूट झाला, आणि कोणी डायरेक्ट पितं. डायरेक्ट पिलेले मग घरापर्यंत पण पोहोचणार नाहीत, आणि जे वॉटर वगैरे ऍड करून पितात मग ते घरापर्यंत कसे तरी येतील. म्हणजे डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड मधला फरक कळतो. ज्याच्यामध्ये वॉटर ऍड करतो त्याला म्हणायचे डायल्यूट, आणि जो डायरेक्ट ऍज इट इज जसा आहे तसा तो कॉन्सन्ट्रेटेड. मीन्स डायल्यूट करण्यासाठी आपल्याला वॉटरचा यूज करावा लागतो. तर देन लुक हिअर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. तर हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेट वेन वी ऍड इन अ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, तर काय होतं? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये जर आपण कॅल्शियम कार्बोनेट ऍड केला, मीन्स रिएक्ट केला, ऍट दॅट टाइम कार्बन डायऑक्साइड इज लिबरेटेड. त्याच्यामधून कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो.
कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो आणि सेम थिंग हॅपन हियर. इथे सुद्धा आपण जर ऍड केला कॅल्शियम कार्बोनेट ऍट दॅट टाइम ऑल्सो कॅल्शियम मीन्स कार्बन डायऑक्साइड लिबरेटेड. इथे सुद्धा कार्बन डायऑक्साइड लिबरेट होतो. पण या रिएक्शन मध्ये जिथे डायल्यूट आहे ती रिएक्शन कशी आहे, स्लो आहे. अँड कॉन्सन्ट्रेटेड मीन्स फास्ट. means carbon dioxide liberated in this reaction means in concentrated hydrochloric acid is faster. हे फास्ट होतं. आणि when we जर आपण तीच रिएक्शन सेम रिएक्शन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली, दिस रिएक्शन टेक्स प्लेस व्हेरी स्लोली. हे स्लो होतं मीन्स. आणि ह्याच्यामधला जो कॅल्शियम कार्बोनेट आहे डिसअपियर व्हेरी फास्टर. त्याच्यामध्ये डिसअपियर होतो, काही वेळानंतर तो डिसअपियर होतो म्हणजे दिसेनासा होतो. बट इन दिस रिएक्शन तो डिसअपियर व्हायला इट टेक्स लॉंग टाइम. त्याला थोडासा वेळ लागतो. इट रिक्वायर लॉंग टाइम टू डिसअपियर इन दिस रिएक्शन मीन्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. क्लिअर असेल. Concentration of the reactant increases at that time reaction rate also increases. And next one is fourth factor affecting chemical reaction is temperature of the reaction. फोर्थ फॅक्टर अफेक्टिंग टेम्परेचरचा एक्झाम्पल आपण आता स्टार्टिंगला बघितला होता याच लेक्चर मध्ये. मिल्क कन्वर्टेड इनटू कर्ड. मिल्क कर्ड मध्ये कन्वर्जन होतं. समर सीझन मध्ये फास्ट होते रिएक्शन आणि विंटर मध्ये स्लो होते. ह्याच्यावरून काय ऑब्झर्व करू शकतो आपण, मीन्स टेम्परेचर ऑफ द रिएक्शन इन्क्रीजेस ऍट दॅट टाइम रिएक्शन रेट ऑल्सो इन्क्रीजेस. रिएक्शनचा रेट कशावरती डिपेंड आहे, तेवढा टेम्परेचर जास्त तेवढा रिएक्शनचा रेट जास्त. ह्याच लेसन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितला होता लाईमस्टोनचा. लाईमस्टोन टर्न्स मिल्की. मग तो मिल्की असा कलर त्याला येतो. पण कधी येतो, आफ्टर हिटिंग म्हणजे हीट केल्यानंतर होतो. म्हणजे ह्याच्यावरून आपलं कन्क्लुजन फक्त एवढंच असेल, फ्रॉम दिस टू एक्झाम्पल्स वी कॅन कन्क्लूड दॅट टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ reaction. Means temperature increases at that time reaction rate also increases. Simple. आता याच्यानंतर last one is catalyst. In this reaction rate of reaction is neither increases by reducing the size of an reactant or neither increases by increasing the temperature heat करून सुद्धा ही रिएक्शन वाढत नाही. म्हणजे रिएक्शनचा रेट इन्क्रीज होत नाही आणि याचे पार्टिकलचे साईज जरी रिड्यूस केलं तरी या रिएक्शनचा रेट वाढत नाही. ऍट दॅट टाइम यूज कॅटलिस्ट. अशा टाइमला आपण कॅटलिस्ट यूज करावा लागतो. मग या रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी आपल्याकडे कॅटलिस्ट यूज करतोय आपण MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड. व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट, तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅटलिस्ट काय असतो. कॅटलिस्ट इज द केमिकल. तो असा एक केमिकल असतो दॅट इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. मीन्स रिएक्शनचा रेट आहे तो चेंज करण्यासाठी यूज करतो. कधी कधी तो डिक्रीज करण्यासाठी सुद्धा यूज करतात. बट इन दिस रिएक्शन वी इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन बाय युजिंग दिस कॅटलिस्ट. हा कॅटलिस्ट यूज केल्यानंतर त्या रिएक्शनचा रेट वाढतो. कॅटलिस्ट डज नॉट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन बट इट चेंजेस द रेट ऑफ रिएक्शन. सिंपल आहे. Like this our 5 factor affecting chemical reactions are completed. सिंपल आहे. नेक्स्ट लेक्चर आपला खूप इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिडेशन रिडक्शन. मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.